मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी योजना आहे। तर सोशल मीडियावर जर आज पाहिलं तर बांधकाम कामगार यांना गृहोपयोगी संच मिळणार अशा बऱ्याच पोस्ट फिरताना दिसत आहे। व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, ट्विटर असो किंवा युट्यूब असो, बरेच युट्यूबर असे व्हिडिओ फेक सुद्धा बनवून टाकत आहे की बांधकाम कामगार यांना गृहोपयोगी संच मिळणार। तर खरोखर हा संच मिळणार का, किंवा या संचामध्ये कोणकोणत्या वस्तू आपल्याला मिळणार, किंवा या संचासाठी आपल्याला किती कर आकारावा लागणार? मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे। परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार योजनेची जर नोंदणी केली नसेल तर तुम्ही सर्वप्रथम नोंदणी करून घ्या, कारण की बांधकाम कामगार या मंडळाकडून बऱ्याच अशा 32 प्रकारच्या कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांना या पुरवण्यात येतात। आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे, प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा म्हणून चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, व्हॉट्सअप असो किंवा इतर कोणतेही सोशल मीडिया असो, या सोशल मीडियावर बरेच असे फेक मेसेज सुद्धा फिरताना दिसत आहे की बांधकाम कामगार यांना अमुक तमुक प्रकारचा संच हा मिळणार आहे। तुम्ही आमच्याशी संपर्क करा। एजंटशी संपर्क केल्यानंतर तुमचा हा अर्ज भरला जाईल। अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाची संपूर्ण छाननी केल्यानंतर तुम्हाला गृहोपयोगी संच हा मिळणार आहे। याच्यासाठी तुम्हाला एवढा कर द्यावा लागणार। परंतु मित्रांनो, बांधकाम कामगार यांना ज्या 32 प्रकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहे, या योजना संपूर्ण फ्रीमध्ये मिळणार आहे किंवा फ्रीमध्ये मिळत असतात। परंतु एजंट मार्फत बांधकाम कामगार याची मोठी आर्थिक पिळवणूक सुद्धा केली जात आहे, याची नोंद सुद्धा तुम्ही घ्यायची आहे। तर बांधकाम कामगार यांना गृहोपयोगी संच कोणत्याच प्रकारचा मिळणार नाही, याबद्दलचं कोणत्याच प्रकारचं अपडेट सुद्धा आलं नाही। बांधकाम कामगार आयुक्त यांच्याकडून मिळालेली जी माहिती आहे, या माहितीच्या आधारावर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहे। बांधकाम कामगार यांना बांधकाम कामगार नोंदणी करायची असेल तर तुम्हाला फक्त 1 रुपया चार्ज लागणार आहे। या अगोदर बांधकाम कामगार नोंदणीसाठी आपण व्हिडिओ सुद्धा बनवला आहे। व्हिडिओ बनवताना याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार हे सुद्धा मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये आपण बनवून ठेवलं आहे। परंतु तुम्ही एजंट मार्फत जर नोंदणी करत असाल तर एजंट तुमच्याकडून 1 ते 2,000 रुपये रक्कम त्या ठिकाणी घेणार आहे। परंतु मित्रांनो, याला कोणत्याच प्रकारचा चार्ज लागत नाही। योजना संपूर्णपणे फ्रीमध्ये आहे। तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे क्लेम, वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप जर घ्यायचा असेल, या सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे। याच्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार कार्यालयाशी संपर्क साधून तुमचे अर्ज हे फ्रीमध्ये भरू शकता। तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सुद्धा ठेवली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण अर्जाची पडताळणी, संपूर्ण माहिती या वेबसाईटवर मिळू शकता। आणि मित्रांनो, अद्यापही कोणत्याच प्रकारचा असा GR सुद्धा प्रसारित झाला नाही किंवा कोणत्याच प्रकारचे अपडेट सुद्धा आले नाही की बांधकाम कामगार यांना गृहोपयोगी संच वाटप केल्या जाणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर अद्यापही सेफ्टी किट मिळवली नसेल तर सेफ्टी किट सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणत्याही प्रकारचा चार्ज तुम्हाला द्यायचा नाही। बांधकाम कामगार योजनेची रिन्युअल सुद्धा तुम्हाला करायचं असेल तर रिन्युअल सुद्धा तुम्हाला फक्त 1 रुपयामध्ये करून मिळणार आहे। कोणत्याच प्रकारचा चार्ज द्यायचा नाही। कोणत्याच प्रकारच्या एजंटचा अजेंडा बनवून तुम्हाला बळी पडायचा नाही। तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करायची असेल तर तुम्ही स्वतः मोबाईलवर सुद्धा करू शकता। एकदम सोप्या पद्धतीने अर्ज असल्यामुळे हा अर्ज कोणीही भरू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ असून कोणत्याही एजंटला तुम्ही बळी पडू नका। तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी ही फ्रीमध्ये मिळू शकता आणि असा कोणत्याच प्रकारचा संच तुम्हाला मिळणार नाही, याबद्दलचा कोणत्याच प्रकारचं अपडेट आलं नाही। आणि मित्रांनो, संच जर मिळत असेलच तर यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्यात येईल, किंवा संचाला तुम्हाला जर खर्च लागत असेल यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्यात येईल। परंतु मित्रांनो, बांधकाम कामगार योजना एकदम फ्रीमध्ये असल्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा चार्ज द्यायचा नाही। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे योजनेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचा आहे, कारण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाला काही ना काही योजनेचा लाभ मिळावा हाच आपल्या या युट्यूब चॅनलचा हेतू असतो। तर मित्रांनो, थांबतो, वाट पहा एका नवीन योजनेची।